सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी पार्थ पवार अनुपस्थित। आजच्या या शपथविधीमध्ये पार्थ पवार अनुपस्थित होते। भाजपलाच पार्थ पवार नको होते असा आरोप केला जाऊ लागलेला आहे। पार्थ पवार नव्हते कारण भाजपला नको होते, मात्र भाजपने हे आरोप फेटाळले आहे। पवार कुटुंबियांनीच पार्थला बारामतीत थांबायला सांगितलं असाही मुद्दा पुढे येतोय। पार्थ पवार मधल्या काळामध्ये पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं होतं। सुनेत्रा पवारांच्या या शपथविधीसाठी आज पार्थ पवार नसल्याने ही चर्चा होते। भाजपलाच पार्थ पवार नको होते असाही आरोप यामुळे करण्यात आला। भाजपने हे आरोप फेटाळले आहेत। आज पार्थ पवार जे यापूर्वी अजित पवारांच्या घराण्यामध्ये प्रत्यक्ष राजकारणात ज्यांनी पाऊल ठेवलं ते पहिल्यांदा पार्थ पवार होते। ते निवडणुकीसाठी उभे राहिले होते, आपल्याला त्याची कल्पना आहे, ते पराभूत झाले होते। मात्र यानंतर आता जेव्हा आपल्या आईचा उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी सोहळा पार पडतोय त्यावेळी ते उपस्थित नव्हते, यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्या। सुशांत सावंत आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देतात। सुशांत, नेमके काय घडामोडी घडलेल्या आहेत? नम्रता, आपण जर बघितलं असेल तर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे एकच चिरंजीव उपस्थित होते, मात्र पार्थ पवार उपस्थित नव्हते। त्यामुळे उलटसुलट चर्चा ज्या आहेत ते राजकीय वर्तुळात सुरू होत्या। मात्र जी आपल्याला खात्रीलायक सूत्रांनी आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्यानुसार पार्थ पवार यांना पवार कुटुंबियांनी बारामतीला थांबा असं सांगितलं होतं। त्याचं कारण म्हणजे एक चर्चा अशी सुरू झाली होती की भाजपने मधल्या काळात त्यांच्यावर जे आरोप झाले होते त्यामुळे तुम्ही शपथविधीला येऊ नका असं भाजपने सांगितल्यामुळे ते आले नाही असं म्हटलं जात होतं। मात्र हे वृत्त जे आहे ते कुठेतरी फेटाळून भाजपने देखील लावलेलं आहे। भाजपचा यामध्ये काही संबंध नसल्याचं भाजपच्या नेत्यांनी सांगितलंय। पार्थ पवार हे बारामतीला त्यांच्या कुटुंबियांनी सांगितल्यामुळे थांबल्याचं आपल्याला माहिती मिळते। नम्रता। सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। इकडे सुप्रिया सुळे यांनी आज अजित पवार यांच्या मातोश्रींची दुपारच्या वेळात भेट घेतली। दिल्लीला जाण्याआधी काटेवाडीत जात त्यांनी आपल्या काकींची भेट घेतली। शपथविधीबाबत मला काहीही माहिती नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा सुप्रिया सुळेंनी यावेळी दिली।